अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी ध्येय विसरायचं नाही. राष्ट्रभक्ताची हीच खरी साधना आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एका अशा राष्ट्रभक्ताचा जीवन प्रवास ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील विचारांना नवे वळण दिलं, ज्यांच्या नावानेच ब्रिटिश साम्राज्य थरथर कापत होतं आणि जे ओळखले जातात स्वातंत्र्यवीर या नावाने. होय, आपण बोलतोय वीर सावरकर यांच्याबद्दल. यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भांगूर गावात विनायक दामोदर सावकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच यांच्यात राष्ट्रप्रेम, पराक्रम आणि जिद्द दिसून येत असायची. बालवयात त्यांनी मित्रांसोबत मित्रमेळा नावाचे संघटन देखील उभे केले. यातून त्यांनी तरुणांमध्ये स्वातंत्र्याची चळवळ पेटवण्यासाठी सुरुवात केली. शिक्षण आणि क्रांतिकारी विचारांचा उदय. नाशिकमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला आले, जे डेक्कनच्या जवळ आहे. इथेच त्यांच्या विचारांना नवं वळण मिळालं. शिवाजी महाराजांच्या प्रेरणा तसेच 1857च्या स्वातंत्र्य समरांची गाथा यामुळे त्यांची क्रांतिकारक वृत्ती अधिकच बळावली गेली. 1899 साली प्लेगच्या साथीत त्यांचे आई वडील वारले, पण या दुःखातही त्यांचं ध्येय एकच, भारताला गुलामीतून मुक्त करायचं. त्यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. लंडनमध्ये त्यांनी इंडिया हाऊस मध्ये राहून स्वातंत्र्य सैनिकांचं देखील जाळं निर्माण केलं. पहिले स्वातंत्र्य युद्ध. लंडनमध्ये असतानाच त्यांनी 1857च्या उठावावर संशोधन केलं आणि द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हा ग्रंथ देखील लिहिला. ब्रिटिशांनी त्याला बंदी घातली, पण तो गुप्तपणे भारतात पोहोचवला आणि असंख्य तरुणांच्या मनात ज्वाला पेटल्या. अटक आणि काळ्या पाण्याची शिक्षा. 1909 मध्ये नाशिकमध्ये कलेक्टर जॅक्सनची हत्या झाली. या प्रकरणाशी सावकारांना जोडून ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. 1910 मध्ये त्यांना भारतातून लंडनहून भारतात आणलं गेलं. अटक झाल्यानंतरही त्यांनी जहाजात कृष्णा वर्मा, मदनलाल धिंगरा, लाल हरदयाळ यांच्यासोबत क्रांतिकारक कार्य सुरू केले. भारतात बंदुका, साहित्य, क्रांतीचे विचार पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. मात्र ब्रिटिश इतिहासकार 1857च्या उठावाला सिपॉय म्युटिनी असं म्हणत, ज्यांनी सावरकरांनी
सांगतात, सावरकर अमर आहेत. वीर सावरकर अमर रहो, अमर रहो, अमर रहो. मित्रांनो, आपण सावरकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगलं पाहिजे आणि राष्ट्राची सेवा केली पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.